देव करुणी घ्यावा तेने विना जीव सुख नहे रती माईके दुःखाची जनती नाही अद्यंती अवसान. हा उपदेश तुकोबाराय जीवाला करतात, मानवाला करतात. कारण मानवांचे आणि पशुपक्ष्यांचे व्यवहार जरी सारखेच असले ना तरी पशुपक्ष्यांना का उपदेश करत नाही याचे कारण आहे. आहार निद्रा भय मैथून सर्व योनिसी समसमान तरी मनुष्य देहाचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. आहार निद्रा भय मैथुन या 4 गोष्टींचा जर आपण विचार केला तर मानवांमध्ये आणि पशुपक्ष्यांमध्ये साम्यता दिसून येते. आपल्याला आहार आहे त्यांना आहार आहे, आपल्याला भय आहे त्यांना भय आहे, आपल्याला निद्रा आहे त्यांना निद्रा आहे. बाकी सर्व गोष्टी सारख्या आहे. पण ज्ञानाचा जर आपण विचार केला तर पशु काय पाप पुण्य जाणीती उत्तम मध्यम भोग भोगीती. पशुपक्ष्यांना भगवंतांनी कोणत्याही प्रकारचे ज्ञान दिलेले नाही. ते जीवजंतू केवीकडे कर्तृत्व आणि भोक्तृत्व या दोन्ही गोष्टी जीवाला आहेत, पशुपक्ष्यांना नाही. पशुपक्ष्यांचा विचार केला तर त्यांच्या वाटेला फक्त भोक्तृत्व दिले, कर्तृत्व नाही. भाषा करते ना तुम्हाला माझी ओ लाडक्या बहिणींनो, भाषा करते ना सर्वांना. त्या मागच्या आजी तर अशा बसल्या की त्यांना कोणी बळजबरीनेच धरून आणले. बळजबरीने आणले काही ते तुम्हाला कोणी नाही ना. बोलत चला, पुरुष मंडळ बळजबरीने आणले इथे तुम्हाला कोणी, मग प्रतिसाद देत चला. कारण श्रोता जब जागता है तो वक्ता बढ़िया कथा कहता है. श्रोता जब जागता है तो वक्ता बढ़िया कथा कहता है. श्रोता जब जागता है तब वक्ता बढ़िया कथा कहता है और श्रोता जब सोता है तब वक्ता कुछ भी बकता है. वक्ता कुछ भी बकता है असं काही होणार नाही. मला कीर्तनाची मर्यादा माहिती आहे. विठ्ठल